रोज सकाळी काय नाश्ता बनवायचा हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो। तर त्यासाठीच मी आज अगदी झटपट आणि सोबतच पौष्टिक असा नाश्ता घेऊन आलेली आहे। तर इथे आपण घेतलेला आहे 1 वाटी रवा, त्याला अर्धी वाटी दही, दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं। तर आपण इथे 1 वाटी रवा घेतला होता। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता आणि त्याला अर्धी वाटी दही घेतलं होतं। सोबतच त्याला घालतोय 1 वाटी पाणी। पाणी हळूहळू घालायचं, पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकतं, ती रव्यावर सुद्धा निर्भर असतं। जर तुम्ही बारीक रवा घेतला तर पाणी थोडंसं कमी लागतं, जाड रव्याला पाणी थोडंसं जास्त लागतं। तर साईडला ठेवून दिलेलं आहे। आता इथे घेतलेला आहे 1 वाटी मटार। फ्रेश मटार मार्केटमध्ये येत आहे, तर मटारचा जरूर वापर करावा। तर यामध्ये घालूयात आता आपण 1 इंच आलं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या। तुमच्याकडे असल्यास कोथिंबीर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। पाणी न घालता आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। दरदरशी पेस्ट करायची याची, अगदीच बारीक याची पेस्ट करायची नाही। बघू शकता तुम्ही या पद्धतीने। तर आता आपण हे या बॅटरमध्ये घालून घेऊयात आणि घालतोय काही भाज्या ज्या बारीक कट करून घालायच्या, जसे की सिमला मिरची, टमाटर, कांदा। तुम्ही यामध्ये पत्तागोबी सुद्धा घालू शकता। आपण मेथीचा वापर केलेला आहे, कारण हिवाळा चालू आहे। फ्रेश भाज्या मार्केटमध्ये येत आहेत, तर भाज्यांचा भरभरून वापर करावा। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये गाजर सुद्धा घालू शकता। थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊयात। आवश्यकता असली तर पाणी घालायचं, नाही तर तसंच मिक्स करायचं। बघू शकता तुम्ही या पद्धतीने। आज नाश्ता आपण अगदी लगेच बनवतोय, म्हणून याच्यामध्ये थोडासा सोडा घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि छान आता हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार संपूर्ण मीठ सुद्धा आपण या स्टेजला घातलेलं आहे। थोडं जिरं घालून घेऊयात, आवडत असल्यास घालावं, नाही तर स्किप केलं तरीही चालेल। हिरवी मिरचीचा वापर केला म्हणून लाल तिखट आपण याच्यामध्ये घालत नाहीये। तुम्ही जर थोडी हिरवी मिरची नाही घातली किंवा तिखट थोडंसं जास्त आवडत असेल तर लाल मिरचीचं पावडर सुद्धा या स्टेजला तुम्ही घालू शकता। हळद घालायची नाही आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही हळद घातल्याने काय होते, कलर चेंज होतो। आज आपण थोडासा हिरवागार असा कलर देण्याचा प्रयत्न करत आहे। आर्टिफिशियल कलर घालायची गरज नसते, नुसतं आपण हे जे याच्यामध्ये मटार घातलेली आहे, ज्या भाज्या घातलेल्या आहेत, मेथी घातलेली आहे, त्याने सुद्धा कलर अगदी मस्त रंगीबेरंगी येणार आहे आपल्या नाश्त्याला। तर आता आपण आप्पे पॅन गरम करून घेतलाय, थोडं तेल लावून घेऊयात आणि 1-1 चमचा हे बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। अगदी कमी वेळेत आणि पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार होतो। तर तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा, खूप सोपा आहे। सकाळची घाई गडबड असो किंवा मग संध्याकाळची छोटी मोठी भूक असो, अशा वेळेस तुम्ही हा नाश्ता नक्कीच ट्राय करू शकता। तर या पद्धतीने आपण सर्वच आप्पे पॅनमध्ये हे आप्पे भरून घेऊयात आणि झाकण ठेवून याला शिजून घ्यायचं आहे। जसे आपण आप्पे बनवतो ना, त्या पद्धतीनेच हे भाजून घ्यायचं आहे। आता जर तुम्हाला हे आप्पे म्हणून नसतील खायचे तर तुम्ही याचे छोटे छोटे पॅनकेक सुद्धा बनवू शकता। तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि तव्यावरती छोटे छोटे पॅनकेक याचे बनवून घ्यायचे, ते सुद्धा खायला छान लागतात। याच बॅटरपासून बनतात। आता आपण दुसरी बाजू सुद्धा भाजून घेऊया। झटपट अशी आप्पे इथे बनवून तयार झालेले आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली तर लाईक करायला विसरू नका, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।